भारतातील पहिले प्रवर्तक राजर्षी शाहू महाराज अखिल विश्वातील रंजल्या गांजल्या पिढल्या लोकांना स्वाभिमानाचा संदेश देऊन आपल्या मुक्तीची वाट दाखवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शाने अभिवादन करतो। मित्रो, आजच्या या धम्मसंवाद व्याख्यान मालिकेअंतर्गत धर्मांतरित बौद्धांचे प्रश्न आणि त्यावरील उपाय या संदर्भात मत व्यक्त करण्यासाठी मला माननीय धम्मा कांबळे सर, आमचे सन्माननीय मित्र राजेश जुंगरे तथा आपल्या संपूर्ण टीम तर्फे वातावरण करण्यात आलेलं आहे। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो। मित्रो, धर्मांतरित बौद्ध हा प्रामुख्याने महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेला वर्ग आहे। इतरही राज्यात धर्मांतरित बौद्धांची संख्या आहे, परंतु आपण जर पाहिलं 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं तर महाराष्ट्रानंतर जेथे सर्वात जास्त बौद्ध होते त्या कर्नाटक राज्यात बौद्धांची संख्या कमी झालेली आहे। उत्तर प्रदेशातही धर्मांतरित बौद्धांची संख्या कमी झालेली आहे। इव्हन महाराष्ट्रात सुद्धा 2001च्या तुलनेत धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या जी आहे ती 0.2% ते 2 पर्सेंटाईल पॉइंट कमी झाली। अनेकदा आपण आकडेवारीवर विसंबून न राहता केवळ भावनात्मक दृष्टिकोनातून आपल्या स्थितीचं विश्लेषण करत राहतो आणि अशी समजूत करत राहतो की धर्मांतरित बौद्ध समाज जो आहे हा समाज धर्मांतराच्या नंतर फार मोठी आर्थिक प्रगती केलेला समाज आहे। निश्चितच धर्मांतराच्या पूर्वी जी स्थिती होती त्या स्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे, प्रगती झालेली आहे। परंतु याचा अर्थ हा नाही की धर्मांतरित बौद्धांच्या पुढे आता केवळ प्रगतीच्याच वाटा आहेत आणि आम्हाला यापासून रोखण्यासारखी कोणतीही स्थिती नाही, अशी वस्तुस्थिती नाही। धर्मांतरित बौद्ध समाज जो आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही समाजाच्या प्रगतीचं मोजमाप करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही नेमके कुठे आहोत, आमची स्थिती कशी आहे, त्या समूहाची साक्षरता, उच्च शिक्षणातील सहभाग, व्यवसायातील सहभाग, आरोग्यविषयक प्रश्न आणि आर्थिक कार्यकलापातील सहभाग या गोष्टी, या बाबी तपासणे आवश्यक असते। तेव्हा आपल्याला कळेल की आपण प्रगतीच्या वाटेवर आहोत की आपण मागे फिरलेलो आहोत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बौद्धांची जी लोकसंख्या आहे, धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या त्यांना अनुसूचित जातीच्या सोबत जोडलेला आहे। महाराष्ट्रामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 1,32,00,000। यापैकी 1,32,78,000 वगैरे काही आहे, आपण एक ढोबळ मानाने 1,32,00,000। ह्या 1,32,00,000 लोकसंख्येपैकी धर्मांतरित बौद्धांचा सहभाग जर पाहिला तर ज्यांनी आपली नोंद महार म्हणून केलेली आहे असे 80 लाख लोक आणि ज्यांनी आपली नोंद जी आहे बौद्ध म्हणून केलेली आहे असे 65 लाख लोक। एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येपैकी जवळपास 80% लोकसंख्या जी आहे ही बौद्ध अनुसूचित जातीच्या लोकांची मिळून लोकसंख्या आहे। आणि यांचा एकूण कार्यकलापातील सहभाग जर पाहिला तर आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये जी एकूण
कुटुंब आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसंख्येचा विचार करता एकूण संपूर्ण जी कुटुंब आहेत त्या कुटुंबाची एकूण संख्या जी आहे ती आहे 2,38,30,000 आणि ह्या 2,38,30,000 कुटुंबामध्ये अनुसूचित जाती बौद्धांची जी कुटुंब आहेत ती आहेत 17,07,000 एकूण लोकसंख्येच्या 22.7%. तर या 17,07,000 कुटुंबामध्ये जर दारिद्र्याचं प्रमाण पाहिलं आपण तर ते प्रचंड आहे. ते ज्या कुटुंबामध्ये, ज्या बौद्ध कुटुंबामध्ये किमान एक तरी सरकारी नोकर आहे अशी कुटुंब महाराष्ट्रात केवळ 0.69%, ज्याच्यामध्ये किमान एक तरी माणूस सरकारी नोकरीत आहेत अशी कुटुंब एकूण कुटुंबाच्या संख्येच्या पैकी फक्त 0.69%. 0.69% ज्याच्या कुटुंबामध्ये किमान 10,000 पेक्षा अधिक कमाई करणारा एक तरी सदस्य आहे, 10,000 रुपयापेक्षा अधिक कमाई करणारा एक तरी सदस्य आहे अशी कुटुंब किती आहेत महाराष्ट्रामध्ये बौद्धांची? तर ती आहेत 0.88%. केंद्र सरकारने हँडबुक ऑफ सोशिओ इकॉनॉमिक स्टॅटस ऑफ बॅकवर्ड क्लासेस बॅकवर्ड कास्ट या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये ही आकडे केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रालयाने, ज्यांच्याकडे स्वतःचं पक्क घर आहे अशी बौद्ध कुटुंब किती आहेत महाराष्ट्रामध्ये? तर ती आहेत 1.27%. ज्यांच्याकडे बागायती जमीन आहे, म्हणजे किमान 1 हेक्टर तरी बागायती जमीन आहे, सिंचनाची सोय असलेली जमीन आहे अशी कुटुंब जी आहेत ती आहेत 0.19%. आणि महाराष्ट्राच्या एकूण कुटुंबाच्या तुलनेमध्ये जवळपास 7%, 6.88% कुटुंब अशी आहेत की ज्यांच्याकडे अजिबात कुठल्याही प्रकारची एक गुंठा सुद्धा जमीन नाही आहे. अशी बौद्ध कुटुंब जी आहेत ती 6.17%. बौद्धांच्या कुटुंबामध्ये किंवा बौद्धांमध्ये दरडोई खर्चाचं प्रमाण जर आपण पाहिलं तर दरडोई खर्चाचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये बौद्ध माणसाचं दरडोई खर्च 1,506 रुपये आहे आणि शहरी भागामध्ये हेच प्रमाण दरडोई खर्चाचं प्रमाण जे आहे पर कॅपिटा खर्च ज्याला म्हणतो आपण हा 2,538 आहे. म्हणजे अशा प्रकारच्या भीषण दारिद्र्यामध्ये जगणारा हा समाज आहे. आपल्याला वाटतं की सरकारी नोकरीच्या माध्यमातून आपण खूप प्रगती केली, परंतु सरकारी नोकरीचा जर विचार केला तर आपल्याला काय दिसतं, एकूण सरकारी नोकऱ्याची आकडेवारी 2015 साली महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्याच्यामध्ये एकूण 7 लाख नोकऱ्यांपैकी ज्या जागा भरलेल्या आहेत अशा भरलेल्या जागांची एकूण संख्या 5,71,820 आणि याच्यामध्ये बौद्ध अधिकारी किती आहेत तर बौद्ध अधिकाऱ्यांची संख्या 33,000. अधिकारी, कर्मचारी, गट ड चे कर्मचारी सर्व मिळून 33,050 बौद्धांची त्याच्यामध्ये संख्या आहे. आणि त्याच्यामध्येही जे ग्रुप ए चे किंवा क्लास 1 ऑफिसर आहेत असे 1180 आहेत, 1,180. पण 2015ची आकडेवारी सांगते 2015 नंतर सरकारी नोकरी भरती बंद झालेली असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी घट झालेली असू शकते, परंतु वाढ झालेली नाही हे लक्षात घ्या. कारण 2015च्या नंतर मागच्या 5 वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये रिक्त पद भरण्याचं प्रमाण जे आहे ते घटलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर पद रिक्त आहेत. त्याच्यामुळे ही जी आकडेवारी सरकारने प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी घट झालेली असू शकते. म्हणजे गट चे बौद्ध अधिकारी महाराष्ट्रामध्ये 1,180 आहेत, गट ब चे 2,487 आहेत, गट क चे 21,060 आहेत आणि गट ड चे 8,323 लोक कर्मचारी आहेत. अशी आपली स्थिती आहे. आणि ह्या स्थितीमध्ये आपल्या नेमक्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कोणत्या असायला पाहिजेत तर आपलं अपवर्ड मोबिलायझेशन पासून आपला ऊर्ध्वगामी प्रगतिशीलता जी आहे, वरवर जाणारी प्रगतीच्या दिशेने जाणारी जी आपली जो मार्ग असेल, जी वाट असेल ती कशा प्रकारची असेल हा आपल्या चिंतनाचा विषय असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची जी बाब आहे ते सरकारी नोकऱ्या किंवा दारिद्र्य हटविण्यासाठी सरकारकडून बजेटमध्ये होणारं प्रोव्हिजन. आज काय होत आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बौद्धांच्या किंवा अनुसूचित जातीच्या प्रगतीसाठी आर्थिक अर्थसंकल्पाची तरतूद करावी अशा प्रकारचे निर्देश असूनही
अनुसूचित जातीच्या प्रगतीसाठी, अनुसूचित जातीच्या बजेटरी प्रोव्हिजन जे आहे अनुसूचित जातीच्या विकासासाठी, ते केवळ 10.5%, 10.5% किंवा 10.2%च्या प्रमाणात. म्हणजे बौद्धांचा समावेश जरी अनुसूचित जातीत असला तरी परंतु बौद्धांच्या विकासासाठी योजना आखण्यासाठी निधी सरकार देत नाही. दुसरी महत्वाची बाब जी आहे की बौद्धांना सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य असलं पाहिजे. म्हणजे जी काही ज्या सवलती देण्यात आलेल्या आहेत, घटनादत्त सवलती देण्यात आलेल्या आहेत, जे हक्क आणि अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत, त्या हक्काचा उपभोग केंद्रीय स्तरावर बौद्धांना घेता येत नाही, ही वस्तुस्थिती. तर का घेता येत नाही, तर त्याची जी कारणं आहेत ती कारणं आपण समजून घेतली पाहिजेत. त्याचं एक सर्वात महत्वाचं कारण जे आहे की केंद्रीय स्तरावर बौद्धांना अनुसूचित जातीच्या घटनादत्त हक्कांचा लाभ घेण्यासाठी जे जातीचं प्रमाणपत्र पाहिजे ते जातीचं प्रमाणपत्र देण्याची तरतूद अजूनही केंद्रीय कायद्यामध्ये करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं जारी केलेलं प्रमाणपत्र केंद्रीय स्तरावर अमान्य करण्यात येते. म्हणून ज्याच्या सर्टिफिकेटवर अनुसूचित जातीतून धर्मांतरित झालेले बौद्ध अशी नोंद आहे, त्यांना केंद्रीय स्तरावर अनुसूचित जातीच्या योजनांचा, हक्कांचा लाभ घेण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तर अशा प्रकारे धर्मांतरित बौद्धांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आर्थिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, ते सामाजिक आणि धार्मिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, ते घटनादत्त अधिकाराचा उपभोग घेण्याच्या संदर्भात अशा अनेक प्रश्नाच्या वेढ्यामध्ये हा समाज जो आहे, धर्मांतरित बौद्ध समूह जो आहे, हा गुंतलेला आहे. मग यावर उपाय काय करता येईल? हा महत्वाचा जो भाग येतो की हे प्रश्न आहेत, ओके प्रश्न आहेत, परंतु ह्या प्रश्नावर आपल्याला कोणत्या प्रकारचे उपाय करता येतील? तर सर्वप्रथम मी आपल्या पुढे धर्मांतरित बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न कशा प्रकारे उद्भवलेला आहे, धर्मांतरित बौद्धांना जे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भातील चर्चा आपण करू. धर्मांतरित बौद्ध हा असा एक समूह आहे की 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या लोकांनी नागपूर येथे बौद्ध धर्मात धर्मांतर केल्याबरोबर तत्कालीन नेहरू सरकारने, तत्कालीन काँग्रेस सरकारने पहिली गोष्ट काय केली असेल तर ज्या ज्या लोकांनी धर्मांतर केलेलं आहे, ज्या महार समाजातील लोकांनी किंवा अनुसूचित जातीतील लोकांनी धर्मांतर केलेलं आहे त्यांना 17 जानेवारी 1958 साली एक परिपत्रक काढून 17 जानेवारी 1958च्या परिपत्रकान्वये धर्मांतरित बौद्धांचा समावेश ओबीसी मध्ये होता. हे धर्मांतरित अस्पृश्य जातींनी धर्मांतर केल्याबरोबर ह्या धर्मांतराचं लोन संपूर्ण भारतभर पसरू नये यासाठी अनुसूचित जातींना देय सवलती ज्या होत्या त्या सवलती तत्कालीन काँग्रेस सरकारने, तत्कालीन नेहरू सरकारने काढून घेतला आणि धर्मांतरित बौद्धांचा समावेश 17 जानेवारी 1958च्या महाराष्ट्र प्रशासनाच्या GR द्वारे आणि अनेक राज्यांमध्ये GR काढून धर्मांतरित बौद्धांचा समावेश ओबीसी मध्ये केल्यानंतर याच्यावर आंदोलन सुरू झालं. 1958 साली रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या 12 खासदारांनी संसदेमध्ये धुमाकूळ घातला. दत्ता कट्टींनी मागणी केली, दादासाहेब गायकवाडांनी संसदेच्या वेलमध्ये येऊन ते कागदपत्र फाडून त्याच्या संदर्भातील GRचे कागदपत्र फाडून सभापतीच्या अंगावर, आणि त्यामुळे केंद्र सरकारवर दबाव आल्यानंतर जो दुसरा GR काढण्यात आला तो GR होता 6 जुलै 1960 आणि 6 जुलै 1960च्या GR अन्वये फक्त शैक्षणिक स्वरूपाच्या सवलती ज्या आहेत त्या शैक्षणिक स्वरूपाच्या सवलती धर्मांतरित बौद्धांना देण्यात आल्या. नोकऱ्यामधील प्रतिनिधित्वाचा हक्क जो आहे, नोकरीमध्ये त्यांना सवलती देण्यात यावा ह्याच्याबद्दल कोणताही विचार करण्यात आला नाही. त्यानंतर हा लढा असा सुरू राहिला. मग 1 ऑक्टोबर 1962 रोजी पुन्हा एक GR काढला महाराष्ट्र सरकारने आणि त्या 1 ऑक्टोबर 1962च्या GRच्या द्वारे
अनुसूचित जातींना देय असलेल्या काही सवलती ज्या आहेत, नोकरी विषयक सवलती महाराष्ट्रापुरत्या, त्याही फक्त वर्ग 3च्या नोकर भरतीमध्ये, वर्ग 1च्या आणि वर्ग 2च्या नोकर भरतीमध्ये नाही, वर्ग 3च्या नोकर भरतीमध्ये अनुसूचित जातीप्रमाणे देय सवलती ज्या आहेत त्या अनुसूचितच्या धर्मांतरित बौद्धांना लागू करण्यात येईल अशा प्रकारचा प्रयोग. तर ही 1962 ते 1990 या संपूर्ण काळामध्ये जवळपास 28 वर्षाच्या काळामध्ये हीच स्थिती होती. ही हळूहळू म्हणजे क्लास 2 मध्ये, क्लास 2च्या नोकर भरतीमध्ये, क्लास 1च्या नोकर भरतीच्या प्राथमिक स्तरापर्यंत या सवलती लागू करण्यात आल्या आणि महाराष्ट्रामध्ये केवळ धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती लागू करण्यात आल्या. त्यानंतर 3 जानेवारी 1990 ची अनुसूचित जाती अध्यादेश 1950 ची दुरुस्ती आली. नेमका प्रॉब्लेम जो आहे तो आता इथे आहे. 1962 ते 1990 या जवळपास 28 वर्षाच्या कालावधीमध्ये धर्मांतरित बौद्धांचा जो जी स्थिती आहे, ती कायदेशीर स्थिती, ती ओबीसींची होती आणि फक्त महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींना लागू असलेल्या सवलती त्यांना देण्यात येत होत्या, त्यांचा समावेश अनुसूचित जातीत करण्यात आलेला नव्हता. 3 जुलै 1990 ची जी घटना, जी अनुसूचित जाती अध्यादेश 1950 मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली, लोकांचा असा गैरसमज आहे की घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ही दुरुस्ती अनुसूचित जाती अध्यादेश 1950 मध्ये करण्यात आली आणि ती दुरुस्ती कशा प्रकारची आहे, तर ती दुरुस्ती धर्मांतरित बौद्धांना सवलती लागू कराव्यात अनुसूचित जातीतून धर्मांतर केलेल्या अशा प्रकारची नाही. लोकांचा हा गैरसमज आहे की त्यावेळी म्हणजे 1990 साली घटना दुरुस्ती करून बौद्धांना अनुसूचित जातीच्या म्हणजे बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात आलेला आहे. बौद्धांचा समावेश अजूनही अनुसूचित जातीमध्ये करण्यात आलेला नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या. धर्मांतरित बौद्ध जे आहेत, धर्मांतरित बौद्धांची पूर्वाश्रमीची जी जात आहे, ती जात जर अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असेल तर धर्मांतरापूर्वी त्यांना ज्या सवलती मिळत होत्या त्या सवलती काढून घेण्यात येणार नाहीत, अशा प्रकारची ती दुरुस्ती आहे. आणि त्या दुरुस्तीमध्ये एक मेख अशी मारलेली आहे की अनुसूचित जाती अध्यादेश 1950च्या सोबत जे परिशिष्ट आहे, अनुसूचित जाती कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या राज्यातील, हे दर्शवणारे जे परिशिष्ट आहे, त्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध या प्रवर्गाची नोंद किंवा या प्रवर्गाचा समावेश अजूनही करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे आपल्याला जो प्रॉब्लेम होतोय तो प्रॉब्लेम. आपला नेमका प्रश्न काय आहे हे आपण जर समजून घेतलं तर आपला नेमका प्रश्न जो आहे तो 1990च्या अनुसूचित जाती अध्यादेश 1950 मध्ये केलेल्या दुरुस्तीला अनुसरून धर्मांतरित बौद्ध, अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध हा प्रवर्ग ह्या अनुसूचित जाती अध्यादेश 1950च्या परिशिष्टामध्ये समाविष्ट न होणे हा आपला प्रॉब्लेम आहे, हा आपला नेमका प्रश्न आहे. आणि ह्या नेमक्या प्रश्नाला सोडून जे धर्मांतराचे जे आम्ही आता दलित आहोत, दलित नाहीत बौद्ध आहोत, किंवा आम्हाला जे आहे की बौद्ध म्हणूनच सवलती मिळाल्या पाहिजेत, आम्हाला बौद्धांचा समावेश जो आहे हा बौद्धांचा समावेश जे बौद्धांना बौद्ध म्हणूनच आम्हाला सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारचा अट्टहास करणे जे आहे हा अट्टहास कायदेशीर बाब समजून न घेता केलेला अट्टहास आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं कायद्याचं पाठबळ नाही. आणि त्यामुळे आपला लढा कशा प्रकारचा पाहिजे, तर हा लढा जो आहे हा लढा अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध हा प्रवर्ग अनुसूचित जाती अध्यादेश 1950 मध्ये कशा प्रकारे समाविष्ट करता येईल ह्याच्यासाठी पाहिजे. सरकार नेमकं काय करते आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते आहे, किंवा महाराष्ट्र सरकार काय करते आहे, तर महाराष्ट्र सरकार मूळ मुद्द्याला बदल देऊन तुम्हाला जर सवलती पाहिजे असतील तर तुम्हाला पूर्वाश्रमीची जात सांगावी लागेल अशा प्रकारची सक्ती आपल्याला. आणि ह्याच्यातून काय होत आहे, तर ह्याच्यातून जी परिस्थिती उद्भवते आहे ती परिस्थिती बौद्ध हा धर्म जो आहे, बौद्ध धम्म हा जातविरहित, जाती नसलेला धम्म आहे आणि सरकारला त्यामध्ये महार बौद्ध, चांभार बौद्ध, कैकाडी बौद्ध, अमुक जातीचा बौद्ध अशा प्रकारे बौद्धांमध्ये जाती निर्माण करण्याचं पातक केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करते आहे. ह्या विरुद्ध आपल्याला लढा दिला पाहिजे, ह्या विरुद्ध आपल्याला लढलं पाहिजे अशी माझी तरी. दुसरा महत्वाचा जो प्रश्न आहे, अनुसूचित जातीमधून धर्मांतर झालेले जे बौद्ध आहेत ह्या बौद्धांच्या संदर्भात जे राजकीय आरक्षणाचे जे प्रश्न आहेत, जर आपण
जे केंद्र सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे लोकसभेची निवडणूक ज्याच्याकडे बौद्ध प्रमाणपत्र आहे असा बौद्ध प्रमाणपत्र असलेला कोणीही व्यक्ती जो अनुसूचित जातीतून धर्मांतरित झालेला असेल तरीही तो जोपर्यंत त्याला तो महार समाजाचं सर्टिफिकेट दाखवत नाही तोपर्यंत त्याला राजकीय आरक्षणाचा लाभ घेता येत नाही ही वस्तुस्थिती. आणि त्यामुळे अनुसूचित जातीतून धर्मांतरित झालेले बौद्ध जे आहेत ह्या बौद्धांना केंद्र सरकारच्या स्तरावर ह्या प्रवर्गाचा समावेश अनुसूचित जाती अध्यादेश 1950च्या सोबतच्या परिशिष्टामध्ये करण्यात यावा अशा प्रकारचा ठराव महाराष्ट्र सरकारने घ्यावा. यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव आणणे, महाराष्ट्र सरकारकडे गार्जनिंग करणे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असा जर ठराव झाला की म्हणजे आता नुकतंच उत्तर प्रदेशमध्ये निषाद समाजाचा समावेश जो आहे हा निषाद समाजाचा समावेश, मल्लाह समाजाचा समावेश अनुसूचित जाती अध्यादेश 1950च्या सोबतच्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे. मग निषाद समाजाचा समावेश आता होऊ शकतो, जो मल्लाह समाजाचा समावेश आता होऊ शकतो, तर आजच्या घडीला धर्मांतरित बौद्धांचा समावेश अनुसूचित जाती अध्यादेश सोबतच्या परिशिष्टामध्ये का होऊ शकत नाही हा प्रश्न आपण राज्य सरकारला, महाराष्ट्र सरकारला विचारला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा विधानसभेमध्ये ठराव घेऊन त्या ठरावाची प्रत, तो ठराव जो आहे तो केंद्र सरकारकडे अनुसूचित जाती आयोगाकडे पाठविला पाहिजे, जेणेकरून केंद्रीय स्तरावर अनुसूचित जातीच्या सवलतीचा लाभ जो आहे तो धर्मांतरित बौद्धांना घेता येईल. हॅलो, अनुसूचित जातीच्या धर्मांतरित बौद्धांच्या संदर्भातील सवलतीचा हा जो प्रश्न आहे अशा प्रकारे आपल्याला मार्गी लावता येऊ शकतो. दुसरा महत्वाचा महाराष्ट्र स्तरावरचा मला जो प्रश्न दिसतो तो जरी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला असेल तरी परंतु आज महाराष्ट्रामध्ये जे बजेटरी प्रोव्हिजन होता ते केवळ 10.2% अनुसूचित जातीची लोकसंख्या गृहीत धरून होता. जे 1971 साली जी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची लोकसंख्या जवळपास 15% होती त्या 15% मध्ये आता घट झालेली आहे. त्याचं कारण बौद्धांना अनुसूचित जातीच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे. केवळ शैक्षणिक आणि नोकरी विषयक सवलतीच्या पुरता बौद्धांचा समावेश अनुसूचित जात म्हणून होतो. अन्य बाबतीत बजेटरी प्रोव्हिजनच्या बाबतीत किंवा विकास कामाच्या संदर्भात जेव्हा आर्थिक तरतूद करायची असते त्यावेळी बौद्धांची संख्या जी आहे ती महाराष्ट्र सरकार गृहीत धरत नाही. ही आपली दुसरी समस्या आहे. या उपर धर्मांतरित बौद्धांच्या आणखी ज्या काही सामाजिक आणि धार्मिक समस्या ज्या आहेत किंवा राजकीय समस्या ज्या आहेत त्या राजकीय समस्याच्या संदर्भात अनेकदा चर्चा झालेली आहे. आणि ह्या चर्चेतून आपल्याला असं दिसून येईल की स्पेशली हा धर्मांतरित बौद्ध जो आहे हा धर्मांतरित बौद्ध विविध प्रकारच्या कलहानी, भांडणांनी, मतभेदांनी ग्रस्त झालेला समाज. ह्या समाजाला जर एक सामर्थ्यशाली समाज म्हणून आपल्याला उभं करायचं असेल तर काही विशिष्ट म्हणजे याचा आर्थिक क्रियाकलापातील सहभाग कसा वाढेल, बौद्धांच्या नेमक्या ज्या समस्या आहेत ज्याच्यामध्ये नेतृत्वाची समस्या आहे, विशिष्ट अशा प्रकारच्या एक म्हणजे ओळखीची आपली ओळख काय असावी, आपली आयडेंटिटी नेमकी काय असावी, म्हणजे ती समूहवाचक असावी, धम्मवाचक असावी, जातीवाचक असावी किंवा काय असावी याच्याविषयी अत्यंत गोंधळलेपणाची स्थिती आहे. त्यानंतरही म्हणजे एक धर्मांतरित बौद्ध जे आहेत, धर्मांतरित बौद्ध आणि पारंपरिक बौद्ध जे भारतामध्ये अत्यंत कमी संख्येने जरी असतील तरी पण पारंपरिक बौद्धांचं वास्तव्य आहे. आणि पारंपरिक बौद्ध आणि धर्मांतरित बौद्ध यांच्यामध्ये जी तत्वज्ञान विषयक समस्या निर्माण झालेली आहे, म्हणजे काही बौद्धांना असं वाटतं किंवा बुद्ध आणि त्याचा धम्म हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या उपर आम्ही कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही त्रिपिटकाला, विनयपिटकाला म्हणजे त्रिपिटकातील कोणत्याही ग्रंथाला आपण मानणार. ते बौद्धांमध्ये विपश्यना करणारे बौद्ध, विपश्यना ना करणारे बौद्ध, 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करा असं म्हणणारे बौद्ध किंवा दसऱ्याच्या दिवशी किंवा विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करा म्हणणारे बौद्ध, त्यानंतर स्वतःला दलित संबोधावं किंवा नाही, जे दलित म्हणावं असे म्हणणारे बौद्ध, फक्त बौद्ध म्हणावे असे म्हणणारे बौद्ध, ते अशा विविध प्रकारचे मतभेद जे आहेत हे मतभेद
बौद्धांमध्ये तयार झालेली आहेत. आणि ह्याची जी कारणं आहेत, ह्याची कारणं बौद्धांना नेमकं करायचं काय, बौद्धाचा सर्वोच्च ध्येय संकल्प काय आहे, आम्ही बौद्ध म्हणून भारतामध्ये काय प्रस्थापित करू इच्छितो, ह्याच्या संदर्भातील एक वाक्यता अजूनही बौद्धांमध्ये प्रस्थापित झालेली नाही. हा अतिशय एक चिंता करण्यासारखा विषय आहे. आणि त्यामुळे ध्येयाविषयी जर एक वाक्यता नसेल, ज्या समूहाचा ध्येय संकल्प निश्चित नसेल, उद्दिष्ट निश्चित नसेल, तर त्यामध्ये काय होतं की स्वतःचे वैयक्तिक जे काही धारणा आहेत, स्वतःच्या वैयक्तिक कल्पना आहेत, त्याच खऱ्या असं मानून त्या आपल्या वैयक्तिक कल्पनांच्या भोवती स्वतःचं एक एक कोंडाळं तयार करणारे गट तयार होतात. आज महाराष्ट्रातील धर्मांतरित बौद्धांमध्ये जी स्थिती उद्भवलेली आहे, तर महाराष्ट्रातील बौद्धांमध्ये ते सांस्कृतिक एकता ज्याला म्हणतो आपण, म्हणजे तो कोकणातील बौद्ध असेल किंवा पूर्व विदर्भातील बौद्ध असेल, त्यांच्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत, त्यांच्या ज्या विवाहादी संस्काराच्या सवयी ज्या आहेत, किंवा त्यांच्यामध्ये ज्या धार्मिक जे आचार विचार आहेत, त्या धार्मिक आचार विचारामध्ये, सांस्कृतिक आचार विचारामध्ये एक वाक्यता अजूनही तयार होऊ शकलेली नाही. ही मोठी समस्या आहे. आणि त्याचं कारण सेंट्रलाइज स्वरूपाची जे कंट्रोल करणारी धार्मिक संस्था प्रभावी नसणे हे त्याचं एक मोठं कारण आहे. आणि त्यामुळे विविध लोक जे आहेत आपापल्या पद्धतीने आपापल्या सोयीनुसार सांस्कृतिक आचार विचार साजरे करत असतात. आणि त्याच्यामुळे कलह निर्माण होऊन बौद्ध समाज हा विघटित, म्हणजे छोट्या छोट्या गटामध्ये विघटित झालेला कलहग्रस्त समाज म्हणून त्याची प्रतिमा निर्माण झालेली आहे. आणि ही प्रतिमा तोडण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचं आहे. आणि तसं जर झालं, सांस्कृतिक एकता जर निर्माण झाली, तर मग या म्हणजे धर्मांतराच्या जनगणनेमध्ये आता 2021 ची जनगणना आहे. जनगणना हा संपूर्ण म्हणजे पुढच्या काळामध्ये आपण कुठल्या प्रकारच्या मागण्या केल्या पाहिजे, कोणत्या प्रश्नावर आंदोलन केलं पाहिजे, कोणत्या प्रश्नाला प्राधान्य दिलं पाहिजे, हे ठरवण्यासाठी जनगणनेतील नोंद जी आहे ती महत्वाची असते. आणि त्यामुळे पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये आता जसं 2011च्या जनगणनेमध्ये बौद्धांची संख्या कमी झालेली आहे, तर यापुढे बौद्धांची संख्या जी संपूर्ण अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्ध जे आहेत, ह्या बौद्धांनी आपली नोंद, जे धर्म बौद्ध, बाकी तुम्हाला जात सांगायची आहे किंवा नाही सांगायची तुमच्या विवेकाचा प्रश्न आहे म्हणजे सवलतीच्या संदर्भात. तर अशा प्रकारे जे सांस्कृतिक एकता आणि आपली जी ध्येय प्राप्ती या उद्दिष्टाला धरून आपल्याला जे काही उपाय शोधायचे आहेत, त्या उपायावर चर्चा करणे गरजेचं आहे. आणि हे उपाय जे आहेत ते सर्वमान्य उपाय असावेत. त्या जे बौद्धांच्या एकूणच भवितव्याच्या दृष्टीने येणारी जनगणना जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. त्या जनगणनेमध्ये बौद्धांनी आपली नोंद बौद्ध म्हणून केली पाहिजे. त्यासोबतच आज जर कायदेशीर स्थिती अशी आहे की जात सांगल्याशिवाय तुम्हाला काहीही होणार नाही, तर जातीचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे. कारण ज्या घटनादत्त सवलती किंवा अधिकार जे आहेत ते अधिकार ज्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे, शेड्युल्ड कास्ट, बौद्ध धर्म ही जात नाही आहे, परंतु शेड्युल्ड कास्ट म्हणजे पूर्वी धर्मांतराच्या पूर्वी आम्ही अमुक जातीचे होतो, आता नाही, आता आम्ही बौद्ध, हे सांगायला कुठल्याही प्रकारची लाज किंवा कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटता कामा नये. कारण आज आम्ही पूर्वीची स्थिती आम्ही त्यागलेली आहे. पूर्वी होतो त्या अमुक जातीचे, आज बौद्ध, म्हणून पूर्वीची जात आमची सांगायला आम्हाला काही कुठल्या प्रकारचा कमीपणा वाटतो. दुसरी महत्वाची त्याच्यामध्ये एक बाब अशी आहे की जनगणनेमध्ये नोंद करत असताना त्याच्यामध्ये जसं पाहिलं आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये बौद्धांची एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या एकूण त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये 19% आहे. परंतु ज्यांनी आपली नोंद बौद्ध म्हणून केलेली आहे असे लोक जे आहेत फक्त 0.88%. हीच स्थिती जी आहे उस्मानाबाद बीड मध्ये आहे. म्हणजे आपण ह्या प्रश्नाला प्राधान्य दिलं पाहिजे की ज्या ज्या लोकांनी धर्मांतर केलेलं आहे त्यांनी आपली पूर्वाश्रमीची जात सांगितलीच पाहिजे. परंतु धर्माच्या कारखान्यामध्ये नोंद करताना आपली नोंद बौद्ध म्हणून केली पाहिजे. ह्यासाठी त्यांचं प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. मी अहमदनगरचे एक उदाहरण सांगितलं, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये विदर्भ जर बघितला तर अन्य जिल्ह्यामध्ये
आपली नोंद जी आहे ती बौद्ध म्हणून सांगण्यासाठी लोक, म्हणजे स्पेशली नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, नगर, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक अजूनही हिंदू महार अशीच नोंद करताना आपल्याला दिसतात. यांचं प्रबोधन करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही प्रबोधनाची दिशा जी आहे, ही प्रबोधनाची दिशा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धर्मांतरित बौद्धांनी झटलं पाहिजे. धर्मांतरित बौद्धांनी आपले कलह कशा प्रकारे मिटवता येतील, आपले तंटे कशा प्रकारे मिटवता येतील, याच्यासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानात विनय पिटकामध्ये अत्यंत सुयोग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. ते कोणतेही जे कलह किंवा कोणतेही मतभेद उद्भवतात, त्या मतभेदाची विनय पिटकामध्ये 3 कारण बुद्धांनी सांगितली. त्यातलं पहिलं कारण आहे लोभ, दुसरं कारण आहे धम्मविरहित भ्रष्ट आचरण, आणि तिसरं कारण आहे गोंधळलेपण. आणि धर्मांतरित बौद्धांमध्ये ही 3ही कारणं मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे स्वतःची टिमकी वाजवणे, मी कसा ज्ञानी आहे, मी कसा हुशार आहे, मी कसा अमुक आहे, किंवा मलाच सर्व काही मिळालं पाहिजे अशा प्रकारचा लोभ, धम्माचं आचरण योग्य प्रकारे न करणे म्हणजे नीतीविरहित धम्मभ्रष्ट आचरण, आणि अत्यंत गोंधळलेपण. नेमकं काय करायचं ह्याविषयी उद्दिष्टामध्ये एक वाक्यता नसणे, आणि त्याच्यामुळे बौद्ध समाजामध्ये, धर्मांतरित बौद्ध समाजामध्ये ज्या विविध समस्या उद्भवलेल्या आहेत त्या 3 कारणामुळे उद्भवलेल्या आहेत आपण लक्षात घेतलं. आणि त्याच्यावरचे उपाय, ते सोडविण्याचे उपाय जे आहेत, ते सोडवण्याचे उपाय असं पाहिलं की आपण जे कोणत्याही समाजामध्ये जेव्हा कलह निर्माण होतो, भांडण निर्माण होतं, समाज अधोगतीला किंवा धार्मिक समाज अधोगतीला जातो, त्यावेळी काय होतं तर त्या धम्मातील, त्या धर्मातील समूहातील लोक जे आहेत ते एकत्र बसतात. ज्ञानी लोक, जे बुद्धिमान लोक, विचार करणारे लोक, हे एकत्रित येतात आणि त्यातून मार्ग काढतात. आपण जर पाहिलं की बुद्धाच्या निर्वाणानंतर बौद्ध संघामध्ये फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली, आणि अशा स्थितीमध्ये भंते महाकाश्यप आणि भंते आनंद आणि प्रथम संगीती आयोजित करून बुद्धाच्या वचनाचं एकत्रीकरण केलं, संग्रहण केलं, आणि ह्याच्यानुसार आता धम्माचं आचरण होईल अशा प्रकारची मर्यादा. त्यानंतर जवळपास 50 वर्षाच्या काळामध्ये जवळपास बुद्धाच्या संघामध्ये आणखी छोटे छोटे गट होऊन बुद्धाच्या मृत्यूनंतरच्या, बुद्धाच्या निर्वाणानंतरच्या 200 वर्षामध्ये जवळपास बुद्धाच्या संघाचे जे गोबळ असे 18 आणि लघु असे जवळपास 50 असे गट तयार. आणि हे गट जे आहेत हे गट समाप्त व्हावेत ह्याच्यासाठी वेळोवेळी बौद्ध संगीती तयार करण्यात आल्या, बौद्ध संगीती आयोजित करण्यात आल्या. आणि ह्या बौद्ध संगीतीमध्ये बुद्धाच्या वचनाचं संग्रहण करून खरा बुद्ध विचार कोणता आहे, खरा तत्वज्ञानात्मक विचार कोणता आहे ह्याची निश्चिती करण्यात आली. त्यानुसार आचरण करावं अशा प्रकारचे निर्देश आपण देण्यात आले. ख्रिश्चनांच्या बाबतीत जर आपण पाहिला तर ख्रिश्चनांमध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणावर अनागोंदी आणि गोंधळ माजलेला होता. अशा वेळी सम्राट कॉन्स्टंटाईन फर्स्ट ह्या राजाने ते फर्स्ट बुक ख्रिश्चन कौन्सिल, पहिली ख्रिश्चन कौन्सिल आयोजित केली. ह्या ख्रिश्चन कौन्सिल मध्ये ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस कोणता, ईस्टर कोणत्या दिवशी साजरा करावा, कार्डिनल कोणाला म्हणावा, फादर बनण्यासाठी काय काय अशा प्रकारचे नियम घालून. आज जी स्थिती आहे बौद्धांची, धर्मांतरित बौद्धांची, ही स्थिती अशी गोंधळलेपणाची स्थिती आहे. आणि हे गोंधळलेपण बौद्धांमधील प्रबुद्ध वर्ग जो आहे, तो सुशिक्षित वर्ग जो आहे, तो शिकलेला बुद्धिजीवी वर्ग आहे, त्यांनी एकत्रित येऊन आपली तत्वज्ञानात्मक निश्चिती करणे, आणि ही तत्वज्ञानात्मक निश्चिती जी आहे त्याचं कसोशीने पालन बौद्ध कुटुंब करतील ह्याच्यासाठी एक आचारसंहिता तयार करून देणे हा एक महत्वाचा उपाय जो आहे तो केला पाहिजे असं मला वाटते. आणि आजच्या त्या प्रसंगी मला वाटते की मी जवळपास 45 मिनिटे जे आहे एक 40 मिनिटे मी बोललेलो आहे, इथे मी थांबतो. आपण मला आपल्या या धम्मसंगोष्ठीमध्ये बोलवलं, आमंत्रित केलं, सन्मानाने शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं, त्याबद्दल इथे सहभागी झालेल्या सर्वांचे, ही संगोष्ठी ऐकत असलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय. आपल्या या अनुषंगाने काही प्रश्न असतील किंवा काही इंटरेक्शन व्हावं आपलं असं जर वाटत असेल तर आपण त्या अनुषंगाने मला काही विचारू. कोपरागडे सर, जय भीम. जय भीम सर. म्हणजे जनगणनेमध्ये नेमकी काय करावं, म्हणजे जातीच्या रकानामध्ये आणि धर्माच्या रकानामध्ये. धर्माच्या रकानामध्ये बौद्ध लिहावं, ठीक आहे. जातीच्या रकानामध्ये काय लिहावं?
जातीच्या रकान्यामध्ये आजची जी कायदेशीर स्थिती आहे त्या कायदेशीर स्थितीमध्ये जात सांगणं जे आहे ते बंधनकारक आहे. जात जर सांगितली नाही तर मागच्या वेळी जशी आपली लोकसंख्या कमी झाली, 2% पॉईंट कमी झाली, ती कमी होऊ नये ह्याच्यासाठी जातीचा उल्लेख करण्यात काहीही वाईट नाही. जातीचा उल्लेख बौद्ध लिहिलं तर चालेल का? जात बौद्ध लिहिले तर चालणार नाही, कारण बौद्ध ही जात नाही. आणि आरक्षण जे आहे अनुसूचित जातींना दिलेलं आहे, अनुसूचित जमातींना दिलेलं आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस जे ओबीसी जो आहे, ओबीसी मध्ये जसं जातीचा उल्लेख केलेला नाही, परंतु अनुसूचित जातीने जातीचा उल्लेख केलेला आहे, म्हणून जात सांगणं बंधनकारक आहे. बरं, मग जातीच्या रकान्यामध्ये काय नुसतं रिकामं सोडायचं का? ना, जातीच्या रकान्यामध्ये आमची पूर्वाश्रमीची जात आम्ही सांगितली पाहिजे, महार लिहिलं पाहिजे, असं माझं मत आहे. महार लिहिलं पाहिजे. मग ते काय करतात जे जनगणना करणारे लोक, ते पेन्सिलला लिहितात बौद्ध आपल्या समोर, आणि पुन्हा मग आपण तिथं महार लिहिलो की नंतर तिकडे हिंदू लिहून टाकतात. नाही, तसं होत नाही. आपण झालं सर, आमच्या तालुक्यामध्ये तसं झालं. कारण मी पॉम्पलेट काढलं होतं, बौद्ध लिहा आणि बौद्ध जातीच्या रकान्यामध्ये बौद्ध लिहा आणि मागल्या जनगणनेमध्ये, तर तसं झालं. आपण आपल्या समोर आपण शाहीने लिहिण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. हा, मग आपण त्यांना शाहीने लिहिण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. काय केलं, त्यांना सस्पेंड केलं. तुम्ही का लिहिलंय म्हणले तसं पेन शाईनं आपल्या पेन्सिलने? त्यांच्याशी व्हायला ना आर्ग्युमेंट करणं आवश्यक आहे. आपल्या समोर आपण आपल्या स्वतःच्या समक्ष त्यांनी शाहीने लिहिलं पाहिजे, याच्यासाठी त्याला भाग पाडलं पाहिजे. कारण कायदेशीर स्थिती आहे म्हणून याच्यानंतर हे लिहून झालं का, जे कोणत्याही सवलतीच्या संदर्भात किंवा हक्काच्या संदर्भात सध्या जे मिळतं आहे ते पदरात पाडून घ्या आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टीसाठी संघर्ष करा. जे इंटरिम जे पहिली जी स्टेप आहे की जे मिळालेलं आहे ते सोडू नका, आणि त्याच्यानंतर जे आपल्याला मिळवायचं आहे त्याच्यासाठी संघर्ष करा. हे बाबासाहेबांचं तत्व आहे. आणि त्याच्यानुसार आजच्या घडीला कायदेशीर स्थिती जर जात सांगावा अशा प्रकारची असेल तर ती जात आपण सांगितली पाहिजे. आणि त्यानंतर पुढे जे आहे की अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध हा प्रवर्ग अनुसूचित जाती अध्यादेश 1950च्या परिशिष्टामध्ये सामील व्हावा, त्याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हा, येतोय, बोला. सर, राजरत्न आंबेडकर साहेब असतील ना किंवा इतर काही लोक, ते खूप मोठ्या प्रमाणे प्रचार असा करतायत की आपलं बौद्धच लिहावं, जात लिहू नये, नाहीतर जशा हिंदूंमध्ये जाती आहेत तशा परत बौद्धांमध्ये आणि नवीन जाती निर्माण होतील. आणि खूप मोठ्या प्रमाणात हा प्रचार सुरू होतो. आणि असं सांगितलं ना की जात आपण महाराष्ट्र लिहावी पूर्वाश्रमीची, तर मग त्या विरोधात मग डिबेट करायला लोक तयार होतात लगेच. तर सर, याच्या वेळी कसं माहिती आहे, जर मोठ्या लोकांमध्ये किंवा विचारवंतांमध्ये जर मतभेद असतील ना, तर मग सर्वसामान्य माणसांमध्ये खूप मोठा संभ्रम होतो. मग राजरत्न आंबेडकरांना मानणारा जो खूप मोठा घटक आहे तो मग बौद्धच लिहिणार, जात लिहिणार नाही. मग असं सर चित्र होऊ शकतं. तर असं सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावरती एकमत नाही का होऊ शकत? या संदर्भात दोन बाबीकडे मी आपलं लक्ष